तुम्हाला अण्णाभाऊ साठेंचे काही वेळ आठवतात की न्यायव्यवस्था कित्येकांची रखेल झाली, संसद देखील इजाड्यांची हवेली झाली माझ्या एका मांडू पुण्याकडे, कारण ती न्यायव्यवस्था प्रत्येकाने रंगीन. इथल्या न्यायव्यवस्थेला आणि प्रशासनाला सुद्धा मी देखील पूर्ण भारतभर हा असला भोंगळ कारभार चालू आहे. परंतु याच्यावरती कुणीही आवाज उचलणार नाही, कारण ज्यांनी आवाज वाढवला त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न इथे होणार आहे. यांनी काय केलं, गांधीच्या 3 माकडापैकी एक माकडं उचललं, ज्याचे की डोळ्यावर हात होता, ज्याचं म्हणणं होतं की बुरा मत देखो, पण यांनी त्याचा अर्थ वेगळा घेतला. त्यांनी सांगितलं की अच्छा मत देखो जो बुरा चल रहा है वो चलने दो, एकदम खुलेआम चलने दो, त्याच्यामध्ये काही दुमत नाही. आता आपण कधी विष्णुगुरू बनणारे हे तर मी तुम्हाला सांगू नाही शकत, पण आपण लवकरच बरबाद होणार आहे हे मात्र तुम्हाला नक्कीच सांगतो. आणि त्या बरबादीचे तुम्हाला सोबत, कारण तुम्ही तरुण असून जर तुम्हाला सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणता येत नसेल तर या बरबादीसाठी तुम्ही सुद्धा जबाबदार आहे. तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. हो दादा 2 मिनिटं थांबा, लोकांना कळलं पाहिजे ना तुम्ही काय मनमानी झाली, कोणाच्या म्हणण्यानुसार चाललंय तुमचं हे सगळं. हां फक्त कमळाचं दाबलं जाते, बाकीचं कुठलं दाबलं जात नाही. फक्त कमळाचं दाबले. साहेब आम्हाला लोकशाहीने अधिकार दिलेला आहे, आम्ही शूट करू शकतो, करायचा अधिकार आहे. लोकशाहीने आम्हाला अधिकार दिलेला आहे, संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे. आम्हाला तुमच्या टेक्निकल टीमशी पण बोललेलो आहे, आम्हाला लोकशाहीने संविधानाने अधिकार दिलेला आहे, आम्ही तो लोकशाहीचा अधिकार बजावतोय. तुम्ही आम्हाला रोखू शकत नाही शूटिंग करताना. कमिशनरनी पण सांगितले, मी कमिशनरांना आत्ता फोन लावतो. हां मी कमिशनरांना लावतो फोन. 24 पैकी 13 मशिनीची यादी दिलेली आहे. ही आरोच्या सैनी प्रसिद्ध झालेली यादी. आरोच्या सैनी प्रसिद्ध झालेली यादीमधल्या 24 पैकी 13 मशिनी बदललेल्या. त्याचा आम्ही त्यांना जाब विचारला तर ते म्हटलं चुकून झालेल्या आहेत त्या. होऊ शकते एखादी मशीन झाली, रिपेअरिंग झाली, काय झाली होऊ शकते. 24 पैकी 13 मशिनी बदलू शकत नाही. ज्या यादीवरती आम्ही राहतो, आम्ही 17, 18 वर्ष जनतेची कामं करतोय, लोकांचे प्रश्न सोडवतोय. जो उमेदवार माहीत नाही त्या उमेदवाराला 300 मतं पडतात. आमच्यासारख्या गल्लीतला कार्यकर्ता, आमच्याबरोबर जिथं 100 आमचे कार्यकर्ते, त्या यादीवरती जर आम्हाला 50 मतं 60 मतं पडत असतील तर या निवडणूक प्रक्रियेवर आमचा विश्वास राहिलेला नाही. आम्हाला सर्व विरोधी पक्षांची मागणी आहे की ही निवडणूक प्रक्रिया रद्द झाली पाहिजे. आम्हाला बिलकुल विश्वास राहिलेला नाही. आणि जर पोलिसांनी दादागिरी केली तर इथं उद्रेक होणार आहे, आम्ही सोडणार नाही. आमच्यावर गुन्हे दाखल केले, आम्हाला अटक केली तरी चालेल, पण आम्ही मेलो तरी चालेल, पण आम्ही हे पुढे चालून देणार नाही. अरे ते झालं खाली 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 हां ते दबलं. आता हे दाबा, एक मिनिट इथे दाबा, तुम्ही इथे दाबा. दबून टाकलं का मॅडम? म्हणजे ही मशीन पूर्णपणे सेट झाली आहे. लिसन मॅम, नाव डोंट डायरेक्ट मी, डायरेक्शन सगळं. 1 मिनिट, इथे कमालची बटन दबत आहे. बोला बोला. हां इथे कमलची बटन. मी काय म्हटलं मॅडम, हे बघा हा माझ्याजवळ आता व्हिडिओ आहे. मॅडम हा माझ्याजवळ व्हिडिओ आहे, हे बघा तुम्ही आता सगळं. त्याच्यामध्ये हे मशीनचे नंबर दिले आणि आता इथं वेगळ्याच मशीनचं मतमोजणी चालू आहे. बरं ही काय मी घरनं आणलेली नाही आहे, ही त्यांची सही आहे, हा शिक्का आहे. हा प्रत्येक उमेदवाराला ही यादी दिली गेलेली 4 दिवसापूर्वी. आत्ताची जी यादी चालली मशीन मोजायची, त्यात एकही हे जे मतदारांनी मत दिलेले हे एकही मशीन तिथं नाही, वेगळंच मशीन चाललेले आणि उमेदवार 10-12 हजार लीडने आहेत आणि विरोधकांना 30 आणि 35 मतं दाखवण्यात आली. ही यादी जी आहे त्या यादीमध्ये एकही मशीन मोजणी चालू नाहीये. त्याच्यामुळं आता जे प्रभागात सिंपलचा प्रश्न ते काय म्हणते आरोप किती मशीन होते आणि किती बदलले किती पर्सेंटेज चालू होतं. 3 फेऱ्यामध्ये अंदाजे 18 ते 19 मशीनी बदलण्यात आलेल्या आहेत. एखादी दुसरी समजू शकतो, 4 समजू शकतो, 17 मशीनी वेगळ्या दिल्यात आणि आरओ साहेब आम्हाला येऊन आता सांगतात चूक झाली आपण नंतर न बघू. हे कायदेशीर उत्तर चालणार नाही. त्यांनी पूर्णपणे चेंज करून दिलेले ह्याचं एकही मशीन हे इथं मतमोजणी थांबवलेली मागणी काय तुमची? या मशीनी आणा, ज्या खऱ्या मतदार राजांनी ज्या वोट केलेल्या आहेत त्या मशीनी तुम्ही घेऊन या आणि त्या मशीनींची मोजणी करा, असं आमचं साधारण आहे. दुसरा प्रश्न असा आहे, ह्या ज्या मशीनी यांनी दिल्या नंबरच्या ह्या कुठं गेल्या आणि तुम्ही ज्या आत्ता मोजतात त्या तुम्ही आणलेल्या एकट्याने आणलेल्या मशीनी त्या कुठल्या आहेत? आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला आमच्या पंचनाम्याने, आमच्या उमेदवार प्रतिनिधींनी पंचनाम्याने सर्वांच्या साक्षीने जी यादी मंजूर करण्यात आली त्या यादीला तुम्ही त्या यादीच्याच मशीनी मोजाव्या. तुम्ही फक्त बघा आमचं काय ही यादी
त्याच्यानंतर काल बुथवर ज्या काही गेल्या त्या बसेस सगळ्या टॅली होत्या. तुमचे लोक तिथे होते, त्यांच्या सह्या त्या ठिकाणी आहेत. कमिशनला जी बसेस झाली ती आणि त्या बसेस टॅली होत्या. ही दुसरं महत्त्वाचं, याद्या ज्या आहेत, ज्या 3 क्रमांकाच्या 3 आहेत, त्यामध्ये तुमचा कुठलं पेज कुठे लागलं हे मला सांगता येणार नाही. त्याच्याही पुढे ही यादी मॉर्क आहे का काय हेही मला सांगता येणार नाही. माझ्याकडली जी यादी आहे ती टॅली होती. ठीक आहे. एकाच प्रश्न जर तुम्ही इथं प्रभाग 25 लिहिले तुमचा हा शिक्का आहे, जर मतदारांनी जर समजा हे असा कोर्स केला असेल तर पोलीस त्याच्यावरती गुन्हा दाखल करतील. तुम्ही जे मॉर्क म्हणता तुमची सही आहे ते पण आपल्या हँडरायटिंग एक्सपर्टला जाईल की तुमची सही करा. हा शिक्का वापरलाय प्रभाग 25 27 हा शिक्का वापरलाय. तुम्ही म्हणताय 3 प्रभाग आहेत, हे वरती तुम्ही प्रभाग 25 लिहिलं, त्यातलं एकही मशीन साहेबांच्याकडे मॅच होत नाही. काउन्सिलिंगला कुठलं हा जो रिपोर्ट आहे ही यादी दिलेली आहे, मतदारांनी बोगस केली असं म्हणणं आहे. हे बघा, माझी यादी आहे ती टॅली होते. मग तुमची माझी यादी जे मतदारांसमोर मी सील केलेलं आहे मशीन, मी सील केलेलं मशीन आहे, तुमच्या समस्या ते मशीन कुठे आणि ती यादी कुठे? तुमची यादी आणि माझं नाव गिरीश गणपतराव शिरवाडकर. मी ज्यावेळेस या ठिकाणी मतदान करण्यासाठी आलो त्यावेळेस मी इथे खोलीमध्ये फक्त एकटा होतो. त्यावेळेस इथे कोणीही नव्हतं, म्हणजे मतदानासाठी मी एकटाच होतो. त्यानंतर मी मतदान केलं, त्याच्यानंतर मी जे बटन दाबलं, त्याच्यानंतर ते बटनच्या समोरचा लाईट न लागता त्याच्यावरचा अनुक्रमांक 1चा लाईट लागला. मी मतदान केलं धनुष्यबाणाला आणि लाईट लागला हा कमळाचा. त्याच्यानंतर मी या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांना कंप्लेंटसुद्धा केली, तर त्यांनी मला असं सांगण्यात आलं तुम्ही लेखी स्वरूपात द्या. मी आता लेखी स्वरूपात सुद्धा इथं तक्रार केलेली आहे. तर लेखी स्वरूपात तक्रार करायच्या आधीसुद्धा त्यांनी मला असं सांगितलं की याच्यानंतर शहानिशा होईल, त्याच्यात जर तुमचं खोटं निघालं तर तुम्हाला पोलीस केस होईल व तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल. अशा प्रकारे सरळ मला त्यांनी धमकी दिली. फॉर्म फक्त काही नाही, त्याचं एक माझं त्याच्यात नाव होतं, यादी क्रमांक होता, बस एवढंच होतं आणि माझी सही होती. आणि अधिकारी कोण होते? त्यांचं नाव आता वाहक म्हणून. प्रतिनिधी आहात की प्रतिनिधी नाही, मी मतदार आहोत. माझ्या संबंधात झालं म्हणून मी तिथे ती कंप्लेंट केली. तर मला त्यांनी असं सांगितलं, हे साधारण झाला 1 तास. या उमेदवार तर मी नक्षी शिवाजी चव्हाण आहे, राहणार समतानगरची. हे माझे ID प्रूफ आहेत. त्यांनी मला आल्या सांगितलं की तुमचं मतदान झालं आहे म्हणून, पण माझं मतदान झालंच नाही, मी आलेच नाही सकाळपासून. हे माझे बोटं कुठं शाई नाही, शिक्का नाही, काही नाही. आणि यांनी मला सांगितलं तुमचं मतदान झालं आहे, आता आम्ही काही करू शकत नाही. अधिकाऱ्यांचं लक्ष हो, अधिकाऱ्यांनीच असं उत्तर सांगितलं की तुमचं मतदान झालं आहे म्हणून. एक मिनिट, तुम्ही रोखू शकत नाही. चुकीचं आहे, चुकीचं आहे, चुकीचं आहे, चुकीचं आहे, चुकीचं आहे, तो चुकीचं आहे. नाही, फोटो काढू शकत, मला कोणीच रोखू शकत नाही. आता तुम्हाला जी केस करायची, मला हात नाही लावायचा, अजिबात हात नाही लावायचा, अजिबात हात. हा, माझ्यावर केस करा तुम्ही, माझ्यावर केस करा तुम्ही. हे सगळं आहे का माझ्यावर काय? इथे जे आहे हे उलटे ठेवलेलं आहे सिक्वेन्स. माझं निशाण ऑटो रिक्षा आहे, ऑटो रिक्षाचं निशाण यांनी इकडे ठेवलंय, पहिल्या पेटीत ठेवलंय, दुसऱ्या पेटीत जे आहे ते मुद्दामून केलंय. मी उमेदवार आहे, मी सांगू शकतो, माझा आक्षेप आहे, तुम्ही हे बदलवू शकता. आणि मी माझं निशाण नाही बोलतो. माझं निशाण इकडे काय ठेवलं? 2 नंबरच्या पेटीत यायला पाहिजे. 1 नंबरच्या पेटीत काय ठेवलं माझं निशाण? 1 नंबरच्या पेटीत काय ठेवलं? ठीक आहे, मी करतो माझ्या पद्धतीनं काय करायचं. मतदान करायचं आहे ते सोडून तुमच्या मर्जीप्रमाणे मतदान करताय तुम्ही. तुम्हाला कोणी अधिकार दिले? ते बटन तुमच्या ताईने बोलवलं तर तुमचं काम आहे कुठलं बटन दाबायचं. इकडे जे पलीकडे त्यांच्या समोर ह्याला आम्हाला परमिशन कशी काय दिली आहे? तुम्ही बटन दाबून देताय म्हणजे काय करताय? तुम्ही विकला गेलात का कुणाला? यांच्या मर्जीप्रमाणे भाजपचं बटन दाबलं आहे. भाजपचं बटन असं करायचंच नाही ना. भारतीय जनता पार्टी आणि तुम्ही हे ठेवताय समोर. आरोनी आमच्या लोकांना सही शिक्क्यासाठी सहित मशिनीच्या नंबरासहित दिली.
जेव्हा आता मशीन ओपन केलं त्या ओपन करत असताना हा नंबर आणि आतला मशीन उघडलेला नंबर मॅच झाला पाहिजे. तो होत नाही पोलिसांना की नाही मी सुरू करणार. तर मी त्यांना सांगितलेलं आहे, एक तर तुम्ही लेखी द्यायचं की आमची प्रश्न म्हणजे आम्ही ऑब्जेक्शन घेऊन सुद्धा तुम्ही चालू करताय, मग बघतो आम्ही. त्या मशीनीच बदलल्यात तर हे मतदान कुणाचं आहे? मग कुणाचं का बदललं तुम्ही? कुणी अधिकार दिला तुम्हाला? आणि जर बदललं तर रात्रीतनं तुम्ही बोलवायला पाहिजे तो उमेदवार. आम्ही रस्त्यावर तिथं पडलोच ना तुमच्या इथं. निवडणूक ही संविधानाने लोकशाहीने पारदर्शकपणेच झाली पाहिजे. आता कुणाचं चालणार नाही. कमळलँड उमळलँड तुम्हाला नाही. आणि जर त्या लोकांनी जर तुम्हाला सांगते प्रेशर आणलं तर डबल प्रेशर आपण आणायचं श्रीलंकेसारखं यांच्यावर. बघू पोलीस पण काय करतात ते की आम्ही हे ऑब्जेक्शन घेऊन सुद्धा तुम्ही म्हणताय मी चालू करणार. लक्षात घ्या, एकदा झाल्यानंतर कोर्टात जाणार ते सिद्ध होणार नाही पाहिजे आम्हाला. म्हणजे त्याच्या आधी त्यांचं ते करून घेणार आणि आपल्याला कोर्टाच्या फेड्या द्यावं लागणार. मी वकील आहे, मला नाही पैसे लागणार, माझा वेळ जातो. तुमच्या सगळ्यांना तर लागणार का नाही? नाही पोलिसांना आम्ही सांगितलंय. तुम्ही पोलिसांना आम्ही सांगितलंय आरोपचं ऐकून तुम्ही बेकायदेशीर प्रक्रियेला बळी पडू नका, नाहीतर मग आमचा उद्रेक झाल्यावर त्याला कारणीभूत पोलीस प्रशासन असेल. पण पोलिसांनी कायदेशीर मार्गानेच आम्हाला सगळ्यांना म्हणजे आम्हाला पण आणि आरोला पण न्यायाच्या प्रक्रिया पूर्ण करण्याचे त्यांचं कर्तव्य आहे. नाहीतर सगळ्या जेवढे पोलीस आहेत सगळे तुम्ही शूटिंग काढा, त्यांच्यावर पण मी रीट दाखल करते. नाही हे करा सगळ्यांना माहीत पडलं पाहिजे. 1 2 3 करायला कुठल्या शाळेतून आले? स्लीप पाहिजे सर, बाकी काही स्लीप बघणार आम्ही कुठल्या शाळेतून आल्यात मशीन. आम्ही आमच्या शाळेतल्या मशीन आल्या की नाही? आमच्या शाळेतून आम्ही मतदान केलेलं आल्या की नाही शाळेतून? तुम्ही एक काम म्हणून का विचारता? म्हणजे सामान्य पब्लिक आहोत आम्ही. सामान्य पब्लिकला अधिकार आहे. कुठल्या शाळेतून ही गाडी आली आहे? कारण गाडी आम्ही गाड्या पाठवतो आतमध्ये. फक्त आम्ही आमच्या स्कूलमधून आमच्या गाड्या आल्या काय अडचण आहे तुम्हाला सांगायला? काय पाहिजे बोला. हे गाडी थोडं थांबलं.
सगळेजण, सगळेजण आतमध्ये या, आतमध्ये या सगळेजण, आतमध्ये या, आतमध्ये या सगळेजण, आतमध्ये या, या आतमध्ये सगळेजण, चला आतमध्ये, आतमध्ये चला. तुम्हाला कोणी आणलं फक्त सांगायचं आम्हाला. चला आतमध्ये. हा. हो इकडे या ताई, इकडे आतमध्ये या, आतमध्ये या सगळेजण, सगळे आतमध्ये यायचं. हो आले आले मॅडम तिला तुमची फॉलो करा तिला हो हो पण गेलं त्यांनी लाख करून गेलं. मानधन किती तुमचं? नाका पैसे मोजा पटकन. पैसे किती? 14,200 मोजा पटकन. 14,000 कोण करताय? 14,000 कोण करताय? मानधन कशाला पाहिजे? त्यांनी दिलं ना आम्हाला. कोणी दिलं? कोण आहे मला सांगा. लावा फोन लावा, फोन लावा. इथं पैसे घातला तुम्ही? हे होता 500 रुपये होता. तुम्ही अधिकारी म्हणून कशाला तुला पैसे काय करताय तुम्ही इथं? हे होणार नाही ना. हे होणार नाही. हे थांबवा, हे थांबवा, थांबवा. असं नाही चालणार. पैसे घ्या. हे जमणार नाही. आम्ही उमेदवार नाही. ऐका, व्हिडिओ चेअर दाखवा मला, चेअर दाखवा तुम्ही. उमेदवार नाही, ऐकून घ्या. उमेदवार नाही, हे मी काढणार. हे चुकीचं आहे. झोनल अधिकारी आहेत ना, त्यांना हे चुकीचं आहे. म्हणजे हे चुकीचं काम करता, तुम्ही सपोर्ट करता काय? आम्ही सपोर्ट करत नाही. त्यांनी सांगितलं तुम्ही बाबा हे करा, बघतो बाहेर थांबला नाही नाही, हे बंद करून टाका. हे आता बंद करा. हे तवर हे लाव तर हे लावायचं नाही. बंद करून टाका. मला दाखवावं लागेल ना असं काम चाललंय म्हणून. हे उमेदवार आहे आम्ही. अहो पण ऐका की नमुना बाहेर बघून येणार आहे का लोक? वोटिंग कुठं करणार आहे? करून बाहेर येणार आहे. अहो इथं तुम्ही 1-2 कसं लावलंय? ऐका की तुम्ही 1-2 कसं टाकलं? हे टाकलंय ना ह्याच्या जागेवर. वॉर्ड ऑफिसर उद्या सांगणार कमिशनरकडे जा. काय प्रकार आहे ना. मला सांगा, ही बाईचा चेहरा तुम्हाला स्पष्ट दिसतो? तिचं ह्या वोटिंग कार्डवर जो फोटो आहे ना ते ऐका ना. झेरोशी बोलले ना मी काय सांगतेय, ही तुम्हाला पुढच्यामध्ये दिसते नाही ना? मग ह्यांचं काम आहे ना चेक करायचं. हे काय चेक करताय? त्या संदर्भात जबाबदार अधिकारी आहे. तो झेडो उत्तर देत नाही, तो समोर पण येत नाही. तो कसे एक्सप्रेशन देत होता? असं करतो, असं करतो. म्हणजे काय समजतो हा झेडो? कोण आहे हा? आणि इथे 21 जण आहे, अजून 2-3 इंटरव्ह्यू हो गया. बघा आता समोर त्यांच्या यादीमध्ये कोणी सही केले त्याचा फोटो मारून घे. तो अधिकार आहे तुला. फोटो देतात भाई. मैं क्या बोल रही हूँ, उनके नाम पे जिसने वोट किया है ना, जिसने साइन किया रहेगा उसका फोटो इसको दो. हाँ साहेब देणार ना साहेब. नियम आम्हाला पण माहित आहे साहेब. आज नाही इलेक्शन बघत आहे. 20 वर्ष झाली. साहेब तो काही आन्सर देत नाही. तो जबाबदारी घेत नाहीये. मॅडम हिच्या नावावर दुसऱ्याने वोटिंग केलं की सही फोटो घेण्याचा अधिकार आहे ना. फोटो काढायचा. माझ्यासमोर एक्सप्रेशन करतो त्या अधिकाऱ्यांना. असं तुम्ही फाट्यावर मारतो का सगळ्यांना? कोण आहे तू? लोकांच्या ऐकासाठी ठेवलाय ना तुला इथे. तू आमच्यासारख्या लोकप्रतिनिधी असं करत असेल लोकांना काय केलं असेल सकाळपासून? म्हणजे ह्यांच्या शब्दपताने इथे मोफत मतदान चाललंय का? आणि येत नाही तो आतमध्ये जाऊन बसलाय. गेटच्या बाहेर आहे, कोणाचं काही नाहीये. गेटच्या आत नाहीये तुमच्या. कळलं का साहेब? तुम्ही हे जर बोलताय तर तुम्ही आम्हाला आमच्या प्रकरणामध्ये सॅटिस्फॅक्शन का नाही करत आहे?
मग येतोय का समोर तुम्ही बोला काय तू येतोय का आता यांनी 10 वेळा दाबलं तेव्हा तो प्रॉब्लेम आला. ही मशीन त्यावेळेला आला. जर 10 वेळा कुणाला प्रॉब्लेम आला असता तर त्यांनी सांगितलं असतं ना. असं जर तर मध्ये आपल्याला मोडून नाही चालणार. आलं का तुमच्या लक्षात? जर तर मध्ये मोडून नाही चालणार. आपल्याला टेक्निकली बोलावं लागेल, भावनिक नाही. यांना समजलं म्हणून यांनी आवाज केला. ज्यांनी 10 वेळा दाबलं असेल त्यांनी बोललेच असतं ना. त्यांना नाही बोललं म्हणजे नाही आले. दाबायला लागलं तेव्हा का नाही सांगितलं दादा? आलेवर प्रॉब्लेम झाला थोडं थांबा. नवीन मशीन लावायला लावू हां. आणि हे जे बरोबर जर का जास्त फरक निघाला तर का बाकीच्या पुढचं आतापर्यंत कळेल किती मार्जिन होती आहे त्याच्यामध्ये कमळचा स्क्रॅप जास्त निघाला ते मोठी कमळचा जंगला मार्जिन जास्त या मशीनच्या हो उमेदवार तुम्ही इथं काय करता? वोटिंग सेंटर आहे. तुम्ही इथं काय करता? हा वोटिंग सेंटर आहे की नाही मला सांगा. हा वोटिंग सेंटर आहे. इथं वोटिंग सेंटरला मिटिंग घ्यायचा अधिकार आहे तुम्हाला. हा वोटिंग सेंटर आहे. इथं मिटिंग घेता. तुमच्या घरी घ्या ना मिटिंग. इथं काय काम आहे तुमचा? निवडणुकीचे काय आहे? ठेवता की नाही मर्यादा, मान मर्यादा? काहीतरी आहे की नाही लोकशाही? तुमच्या घरी घ्या ना मिटिंग. हा वोटिंग सेंटर आहे आणि इथं तुम्हाला मिटिंग घ्यायचा अधिकार नाही. नंदुला मी तुम्ही स्वतः उमेदवार आहात आणि हाय स्वप्नील आहे. तुम्हाला इथं कोणी बोलवलं इथं? तुमच्या घरी घ्या ना मिटिंग कसली मिटिंग? काय सेंटरमध्ये मिटिंग घ्या ना तुम्ही. काय 2 तारखेला सेंटर? 2 तारखेला सेंटर आहे. तुमच्या घरी घ्या मिटिंग. समजलं काय? आम्ही आलो का इथं? तुमच्या घरी घ्या ना मिटिंग. कुठलं सेंटर आहे? इथं वोटिंग होणार आहे. तुम्हाला कोणी अधिकार दिला इथं यायचा? कोण आलेत इथं वोटिंग सेंटरला? कोण आलेत? हा वोटिंग सेंटर आहे. तुम्हाला कोणी अधिकार दिला इथे यायचा? तुमच्या घरी घ्या ना मिटिंग. खुलेआम मिटिंग. इथं बीजेपीचे सगळे कार्यकर्ते आलेत बाहेरून. घरी घ्या ना मिटिंग तुमच्या. मग हे बघा नगराज शेठ CBSE इंटरनॅशनल बोर्ड हा वोटिंग सेंटर आहे आणि इथं स्वतः उमेदवार मिटिंग घेत आहेत. चोरीला गेला फेरमतदान झालंच पाहिजे. आमचा मतदान चोरीला गेला फेरमतदान झालंच पाहिजे. कोणी तुम्ही? अरे माझा काय संबंध पैशांची? पैसे काढ. देतो दादा देतो. पैसे काढ. देऊ नको. पैसे काढ. टिंकू खोलेचा माणूस आहे. टिंकू खोलेचा माणूस आहे. टिंकू खोले. टिंकू खोले. हे बघा पैसे. टिंकू खोले. टिंकू खोलेचा माणूस आहे. पुन्हा बघू शकतो आपण या खालच्या माळ्यावर आलोय. जवळजवळ सगळीकडेच यांच्या पैशाचा जो पाऊस आहे तो यांनी प्रचंड पाऊस पैशाचा या ठिकाणी पाडलेला आहे. आणि
इथे आता नागरिकच स्वतः आम्हाला बोलवून इथे सांगतायत, कारण ते पण आता खूप घाबरलेले अवस्थेमध्ये आहेत. हे बघा, अशा प्रकारे हा पैसा इथे वाटला जातोय. कमल मतलब कोणता पक्ष मालूम आहे? बरोबर. निवडणूक आली दारात, भाजपचं पैसे वाटप जोरात. हे धनदांडगे तुमचेच लुटलेले पैसे तुम्हाला देतील, पण फसू नका. क्षणभराच्या फायद्यासाठी तुमच्या मुलांचे भविष्य विकू नका. अरे मस्त रबर बँड वगैरे बांधून नाम भी लिखा है, क्या आपका नाम भी लिखा है, नाव पण या ठिकाणी जे आहे लिहिलेलं आहे. आणि प्रॉपर त्याच्यात मॅडम खोलिए कितना पैसा है, क्या चिंता मत कीजिए, आप खोलिए. हे बघा, हे अशा प्रकारे इथे पण पैशाचा जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. ही आहे आपली 2026ची अशी निवडणूक. बॅक करा मॅडम, बॅक करा. हा बघा, आणि हा बीजेपीचा कसा तुमच्याकडे आला मला सांगा. तुम्ही अधिकारी आहात ना, तुम्ही अधिकारी आहात ना, ऐका, तुम्ही अधिकारी आहात ना, तुम्हाला परमिशन कशी भेटली? तुम्हाला परमिशन कशी भेटली? नाही, तुम्हाला परमिशन कशी भेटली मला सांगा. ऐका, ऐका, हे चुकीचं आहे. नाही, तुम्हाला माहिती पाहिजे ना, समोर दिसतंय ना पण कमळाचं चिन्ह. नाही, तुम्ही मगाचपासून बघतो आम्ही, लक्षात घ्या तुम्ही. नाही, चुकीचं आहे तुमचं. ॲप यायचंच नाही तुम्हाला. हा ॲप दाखवा पहिला. तुम्ही डायरेक्टली असं कसं करू शकता? अधिकारी आहेत ना तुम्ही. हो, तुम्ही कामं करता, मग कमळ दाखवू नका ना इकडे. तुम्ही कमळ दाखवू नका मॅडम, कमळ दाखवू नका. कमळ दिसतोय इथं दिसतोय सर्च मारताना. मी आता तुमच्याकडे बघितलं का नाही, अगोदर डायरेक्ट डिलीट मारू नका तुम्ही. डिलीट मारू नका. नाही, तुम्ही मग तुम्ही कसे दाखवू शकता? तुम्ही अधिकारी आहेत ना. नाही, तसं नाही. अधिकारी आहेत ना, असं नाही झालं. हो साहेब, आम्ही जीवाचं रान केलं. बघा, मुंबईमध्ये ऐका, मुंबईमध्ये कांदिवलीमध्ये वॉर्ड क्रमांक 29 मध्ये ऐका, निवडणूक आयोगाचे अधिकारी निवडणूक आयोगाचे अधिकारी यांनी कमळाचं ॲप डाउनलोड करून सर्वांना कमळाचे चिन्ह दाखवून इथे सर्व मतदारांना बीजेपीचा चिन्ह दाखवत असून यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी. मुंबई महानगरपालिकेचं सक्षम असं ॲप इथे असतानाही भाजपाच्या ॲप वापरून, स्थानिक उमेदवाराचं ॲप वापरून हे इथे मोठ्या लोकांना सर्च करून देतात आणि इथे भाजपाला प्रमोट करतात. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा बघितल्यानंतर आमच्या लोकांनी तक्रार माझ्याकडे केलेली आहे की ॲप दाखवताना हे लोक कमळ दाखवतात आणि या डिरेक्टली हे माझा थेट आरोप आहे की डिरेक्टली प्रचार करतात कमळाचा. ते मतदान केंद्रामध्ये बसून मुंबई महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी, निवडणूक आयोगाचे संबंधित अधिकारी आणि मुंबई पोलीस यांना सांगतो की तात्काळ यांच्यावर गुन्हा नोंदवावा आणि अख्ख्या मुंबईत असे काही केसेस असतील त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा. आणि हे सगळा फर्जीवाडा तो लावलाय भाजपने एवढी वर्ष, म्हणजे गडीचा डाव यांचा चालू आहे आता.
डुप्लिकेट मतदान करून घेतलं साहेबांनी, त्याला घड्याला करायचं त्यांनी कमळ यावरती मला अण्णाभाऊ साठेंचे काही ओळी आठवतात की न्याय व्यवस्था कित्येकांची रखेल झाली, की संसद देखील इजाड्यांची हवेली झाली. मी माझ्या व्यथा मांडू पुण्याकडे, कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन. इथल्या न्याय व्यवस्थेला आणि प्रशासनाला सुद्धा माहिती की पूर्ण भारतभर हा असला भोंगळ कारभार चालू आहे, परंतु याच्यावरती कुणीही आवाज उचलणार नाही. कारण ज्यांनी आवाज वाढवला त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न इथे होणार आहे. आता यांनी काय केलंय, गांधीच्या 3 माकडापैकी एक माकड उचलतो, ज्याचे की डोळ्यावर हात होता, ज्याचं म्हणणं होतं की बुरा मत देखो, पण यांनी त्याचा अर्थ वेगळा घेतला. त्यांनी सांगितलं की अच्छा मत देखो, जो बुरा चल रहा है वो चलने दो, आणि एकदम खुलेआम चलने दो, त्याच्यामध्ये काही दुमत. आता आपण कधी विष्णुगुरू बनणार आहे हे तर मी तुम्हाला सांगू नाही शकत, पण आपण लवकरच बरबाद होणार आहे हे मात्र तुम्हाला नक्की सांगू शकतो. आणि त्या बरबादीच्या तुम्हाला शुभेच्छा, कारण तुम्ही तरुण असून जर तुम्हाला सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणता येत नसेल तर या बरबादीसाठी तुम्ही सुद्धा जबाबदार आहे. म्हणजे तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा.